Hi, today we are going to solve this problem. If tan 2a is equals to cot a minus 18 degree, 2a is acute, find the value of a. आपल्याला एक रिलेशन दिलेलं आहे tan आणि cot मधलं. tan 2a is equal to cot a minus 18 degree. ओके, आणि 2a हा जो 2a आहे म्हणजे टॅनचा जो अँगल आहे तो ॲक्यूट सांगितलेला आहे. ॲक्यूट म्हणजे काय, तर तो 90 डिग्रीपेक्षा स्मॉल असला पाहिजे, छोटा असला पाहिजे. म्हणजे त्याची जी व्हॅल्यू येईल 2aची ती 90 डिग्रीपेक्षा छोटी आली पाहिजे. ठीक आहे, तर आणि आपल्याला आता एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर आपण ते सॉल्व करूया. पहिल्यांदा तर आपण हे रिलेशन लिहून घेऊयात. तर सोल्युशनमध्ये काय लिहिणार आहोत की गिवन, काय गिवन आहे आपल्याला, tan 2a इज इक्वल्स टू कॉट ए मायनस 18 डिग्री. ठीक आहे, तर आपल्याला हे रिलेशन दिलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला हे कसं सॉल्व करता येईल, तर ह्यासाठी आपल्याला फॉर्म्युले लर्न पाहिजेत. ओके, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला आठवतो का बघा बरं. आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, कॉट 90 मायनस थीटा इज इक्वल्स टू टॅन थीटा. काय आहे, तर कॉट 90 मायनस थीटा इज इक्वल्स टू टॅन थीटा. मग हे आपण इथे, आता इथे तर कॉट 90 मायनस थीटा नाही आहे. ओके, तर आपण इथे हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही या साईडला. तर आपण तो कुठे यूज करू शकतो, याला जर आपण टॅन आणि 2a जर आपण थीटा म्हटलं तर आपल्याला टॅन थीटा भेटलेला आहे, बरोबर. म्हणजे त्याला आपण कॉट 90 मायनस थीटा लिहू शकतो. ओके, तर मग हे टॅन 2a कसं होणार आहे, तर कॉट 90 मायनस थीटा. आता इथं थीटा काय आहे, तर 2a आहे, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत कॉट 90, हे डिग्री असतात, तर कॉट 90 डिग्री मायनस 2a इज इक्वल्स टू कॉट ए मायनस 18 डिग्री. हे कशावरून लिहिलं, तर या फॉर्म्युल्यावरून लिहिलं. हे ट्रिग्नोमेट्रिकचे जे सगळे सम्स आहेत ते सॉल्व करायचे असतील तर तुम्हाला फॉर्म्युला येणं खूप गरजेचं आहे. ओके, आता इकडे बघा, हा पण कॉट आहे, हा पण कॉट आहे, हे दोन्ही इक्वल आहेत. तर आपण काय करू शकतो, हे दोन अँगल जे आहेत ते इक्वेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय होणार, तर 90 मायनस 2a इज इक्वल्स टू ए मायनस 18 डिग्री. हे आपण असं लिहू शकतो, बरोबर. आता आपण काय करूयात, एच्या टर्म एक साईडला घेऊयात आणि जे फक्त नंबर्स आहेत ते एक साईडला घेऊयात. सोपं जावं ह्याच्यासाठी मी काय करते की नंबर्स ह्या साईडला घेते. 90, हा जो 18 आहे त्याचं साईन आहे मायनस, तो 18 इकडे आला म्हणजे त्याने साईड चेंज करतोय, म्हणजे ह्या 18चं साईन चेंज होणार आहे. जे की मायनस असेल तर अपोजिट साईन होतं म्हणजे प्लस होतं. सो 19 डिग्री प्लस 18 डिग्री. ओके, इकडचा ए ॲज इट इज आहे आणि हा जो 2a आहे तो मी या साईडला आणत आहे. ठीक आहे, तर ह्या 2aचं पण साईन काय आहे, निगेटिव्ह आहे, मायनस आहे. ते साईड चेंज केल्यामुळे काय होणार आहे, प्लस 2a होणार आहे. ओके, देअरफॉर 19 डिग्री प्लस 18 डिग्री किती झाले, 19 प्लस 18, 0 प्लस 8 8, 9 प्लस 1 10. ओके, 108 डिग्री इक्वल्स टू ए प्लस 2a झालेला आहे 3a. ओके, आता आपल्याला एची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे आपण हा 3 जो आहे तो या साईडला नेऊयात. आता इथे 3 हा एला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ठीक आहे, मध्ये कोणतंच साईन नाही ना, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. सो 3ला आपण या साईडला घेऊन गेलो तर तो काय होणार आहे, अपोजिट होणार आहे, मल्टिप्लिकेशनचं होणार आहे डिव्हिजन, आणि इकडे हा राहिला ए ॲज इट इज. ओके, आता 3ने डिवाइड करा, 3 1 जा 3, 10 आहेत, 3 3 जा 9, राहिला 1, 18 झाले, 3 6 जा 18. ओके, सो आलेला आहे इथे 36 डिग्री इज इक्वल्स टू ए. तर हेच आपण सरळ करून लिहूयात की ए इक्वल्स टू 36 डिग्री. आता ही एची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ओके, हे अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. आणि अजून एक आपल्याला दिलेलं होतं, काय कंडिशन दिलेली होती, 2a इज ॲक्यूट. जर 2a काढला आपण, हे करावंच लागतं असं काही नाही, पण आपण आपलं
करून बघू. जर 2a काढला, 2a म्हणजेच काय, एची व्हॅल्यू 36 पुट केली, तर हा किती होणार आहे, 2 6 जा 12, 6 आणि 72 डिग्री. म्हणजेच हा 2a काय आलेला आहे, लेस दॅन 90 डिग्री. म्हणजेच हा काय आलेला आहे, 2a इज ॲक्यूट. ओके, आपल्याला एची व्हॅल्यू मिळालेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सम सॉल्व करायचं आहे. समजलं? ओके, बाय बाय.